काय खायची ती खा. नमस्कार. आज प्रगतिशील डाळिंब बागायतदार ज्यांचा माल मागच्या महिन्यात 191 रुपये प्रति किलोने गेलेला आहे, तर असे शेतकरी मित्र आज आपल्याला भेटणे झालेले आहेत. त्यांची आज ओळख करून घेऊ आपण. आधी नाव सांगा. माझं नाव संकेत सुबतसाठी, राहणार देव निमगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. माझं नाव संतोष रामदास थोरवे, राहणार कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आता काय आपलं मी रेस्ट पिरियडला चालू सर हो, आता रेस्ट खातंही भरून हां पद्धती करून रेस्ट साईज वाढ चालू आहे. दरवर्षी कशी ग्रीप असते तशी ग्रीप जरा थोडी कमी आहे. लोड आहे ना, त्यामुळे लोडमुळे जरा 2-3 दिवसात एवढं हल्लं नाही. पार्केला लावून बघितले, 200+ सेटिंग असेल. 200, 250, 300 या रेंजमध्ये आहे. 200+ सेटिंग आहे तरी साईज बाकीच्यांपेक्षा चांगली आहे तुमची. साईज बरे आहे. हां, आम्हाला काय वाटतं, आम्हाला कसं आहे दरवर्षी तुम्हाला सांगतो जास्त गोळ बघायचं होय. असं पाहिजे वाटतं खरा माल आहे साईज. आता जवळजवळ 10-15 शेतकरी आलतं बरं का प्लॉटमध्ये. तुम्ही ही साईज पाहायची सवय तुम्हाला. लोकांची ही पण साईज नाही सध्या. मग ती बऱ्याच शेतकऱ्याला तीच म्हणणं आलं, लोड आहे तुम्ही म्हणताय मग साईज तुम्हाला वाटते कमी, समजा लोड आहे ना जास्त, लोड खूप असल्यामुळे थोडं जरा दिले, पण आहे साईज प्रोग्रेसिव्ह आहे तुमची. अजून 1 महिना आहे आपल्याला फुगवायला. लोड नाही. थोडा थोडा असा खरड्याचा थोडा अटॅक एवढा आहे बरं का. ती आता काढून घेणार एक आठवड्याभरात का नाही. खरड्याचे काढून हां, ते काढून घ्यायचं सगळं. आता ह्याला व्यवस्थित स्प्रे बसतो, त्याला पुढंच काय नाही. आधी मध्ये वातावरण मागच्या महिन्यात होतं निगेटिव्ह, म्हणजे त्यात तेलकटला जी बागा प्लॉट गेलं का, म्हणजे वाढलं का तेल त्या टायमाला थोडा त्याच्यामुळे अटॅक झाला. चमक ग्लिजिंग तर आहे बऱ्यापैकी, म्हणजे विक्रीच्या मापात तसं काय म्हणजे नाही तसं नाही. ते काय झालं असं विकनेस बारकाली पानं राहिलं पानं बारीक, म्हणजे पाणी कमी आहे यावेळेस ठेवलेलं, त्यावेळेस का? त्यामुळं पानं बारकी राहिली यावेळेस. पण एक वाचलं की 9तीचं टेन्शन आलं. 9ती झाली नाही अजून, आता जी निघायला आली 9ती या पावसामुळे. हां, नाही तर 9ती अर्धा सुद्धा काढली नाही. पाणी कमी होतं म्हणून. पाणी मग कमी म्हणजे मापात पाणी. तर पाणी जास्त झाले की मग शेंड बी चालतं तर पाणी बी लांब होते ती. आता इथं ट्रेसमध्ये गेली ती झाडी 2-4. ठीक आहे. त्याला काय केलं, जीवामृत 200 लिटर जागी 500 लिटर चालू केलं. अजून कॉटन तरी चालू केली, वाढवली जात की म्हणजे ट्रेसमधून निघून नव्हती निघली. मरायचं झाड ती वाचलं मर नाही म्हणायचं ना, तर ड्रेसमध्ये गेलो डायरेक्ट जातं ना. आता रेट वाढायची वाट बघायची बघा. आता 10-5 वाढले फक्त, अजून काय म्हणजे नाही वाढेल ना, त्या टायमा होतं बरंच वाढणार. तेवढे शेंडे हल्ले दबले. त्या मधमाशीसाठी लावलं होतं शेवगा आपण. इफेक्ट जाणवतो. फुलं आली का नाही त्याला, मधमाशी ॲक्टिव्ह होती चांगली. मी पण लावले असं. हे म्हणजे जैविकमुळे तुम्हाला ती जाणून नाही आला. नाही तर तुम्ही फिरा झालो मार्केटमध्ये, लोकांची बाग बघा, तुमच्या लक्षात येईल. लोकांना सेटिंगच नाहीये. आपल्याकडे पण आहे ना, त्याला आलता की 5-6 झाडं आलता ते, पण कंट्रोल झालं, म्हणजे वाढलं नाही. कळत नाही ना पुढे नाही होती ती काय, मग ती मागच्या महिन्यात काढून टाकली होतं. 1-2 5-6 झाडांना दिसली होती. ती बी वाढल्यावर बघितली आधी, आला गेला परत दिसला नाही. दिसते मागं लावली होती काय 2-3 दिवसात घ्यायचं कट करून. गेल्या वर्षी फुटायची भारी झालेली. थोडं खायचं वाढ नाही थांबली.
अजून आमचा कसा अंदाज आहे 50-100 बी आमच्या ही मिडियम साईज वाढली का आपली तरी समजा ही 150 जास्त काय 200 पत्र जाईल 200-250 जरी आपली सरासरी गवली आपल्याला तरी आपलं बरं मला रेट ज्यावेळेस जात असते त्यावेळेस एवढं नाही ही मग बघत बी नाही ती या परिस्थिती तसं नाही बिले आपल्या डाऊन तसं आता त्या टायमाला आपलं 170 चालू त्या टायमाला 160-70 चोरी होते ना कमी साईजवाले होईल जाईल म्हणलं पण ॲव्हरेज आता नाही हे होते ह्याला 4-5 तरी अजून बघा ह्याला गाण्याला 300 फुलायची असताना 400च्या वर होती 100 काढले जास्त झाले शेंडा चाला लागल्यामुळे आम्ही परत काढला नाही हात मारला नाही आता अजून एक हात मारायचा होता असं आहे का राऊंड ही असली काढून घेऊ तू काढून सोडले आता ही जास्त आले होत आहे कोणतं सरकी झालं तयार आता एवढी जरा सोडायला सृष्टी साईज जरा 200 दोन्ही कमी चालू नाही तुम्ही जसं गेलं तसं आपण पण रेफर केलं ना त्याला मल्टिप्लाय करायचं त्याला पाणी काढून घ्यायचं गोळ टाकून पाणी भरून घ्यायचं झाडं सुद्धा म्हणजे दम धरून राहिली नाही एवढं सेटिंग नाही टिकू शकत हां पाण्याचं बी फळ जास्त तिथं उभा झाडाची खालची साईड त्याचं म्हणणं आहे 15 दिवसानं माल हुडकं देते म्हणजे काही पुढे 100% माल गेला सगळी गर्दी कमी होणार आहे काही नाही राहणार आमच्याकडे काहीच नाही आता हे चालू आता आमच्या तिकडे काही नाही राहिलं आता तुमचे ज्यावेळेस तुमचं असं मार्केटमध्ये येतोय ना आता बाकीच्यांचं पुढे शिल्लकच राहत नाही आताच पण आलता मालाला गिरायक 15 दिवसात काय नाही राहते सगळं निघून जाते त्याच्यामुळे ज्या प्लॉट आता 7 महिने होऊन गेले झाले तर त्या ती थांबू शकत नाही तिथे नाही थांबता येत नाही आपलं काळं पडायला लागलं त्यानं आता फळं पोचून रोगाला नियंत्रण केले म्हणजे रोगाला प्रतिकार केला रोगाला प्रतिकार क्षमता मग त्याच्यात त्याचे जेवढं जीवामृतून आपण ते सोडतो त्याच्यात ताकद राहते तसे बाकीच्यात नाही ना तेवढं 4 दिवसात तेवढं पण ते काढून येणार रासायनिक वाल्यांची हट्ट्या नाव घेतलं आपण त्यांचं पण नाही एकदा फायफा गेल्यावर काही परिस्थिती गेल्यावरची आमच्या जायची मला ड्रॉपवर होती गेल्यावरची यावर्षी तेलकटनं पाक झोपून गेली जगणारच नाही एखादं पीक निघतं रासायनिक चांगलं लेवल तुटून जाते त्याची जगायची इच्छा राहत नाही तोपर्यंत खर्च जास्त होतो ना माझा गेल्या 3.5 लाख रुपये खर्च जास्त खर्च 3 लाखापर्यंत झाडं दम धरून आहेत ह्यावेळेस एवढा माल तुटून गेलाय तरी सुद्धा झाडं अजून आहे तशीच मग आमचं बी म्हणणं आहे माल 1 टन 2 टन कमी निघून नाही निघत पण झाड सुरक्षित असं आपल्याला वाटतंय माल कमी निघतोय माल जास्त निघतोय शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही गेल्या वेळेस आपलं माल जास्त असून तेवढं निघालं आता कमी असून पण तेवढाच नाही त्या टायमाला तुमचं रेप हे नाही झालं सेटिंग नाही घेतलं तुम्ही घेतलं असतं आता यंदा चाललंय माहीत आता ऑगस्ट एंडपर्यंत आपण 7 महिने पण आता वन टाईम उपयोग काय मागायचा माशीचं काय नियोजन तुम्हाला काही गरज नाही माशीला किती आठवड्याला ग्राउंड माशी म्हणजे ती सोनेरी माशी आहे सापडे नाही लावत सापड्यानं काय होतंय नसणाऱ्या तिथं गोळा होते त्या साईडला त्या ट्रॅक्टरच्या वाजता दोनच्या खायचे बरं का सोनेरी माशी अटकाव करते गेल्या वर्षी 2 तुळशी होत्या मोठ्या अशा झालते जवळजवळ न मोजा येणाऱ्या माश्या त्याच्यावर फळावर एक सुद्धा नाही सगळ्या त्या तुळशीच्या मंजिरीवर मासे सगळ्या अटॅक त्या वासानं किंवा कशानं ऍक्टिव्ह होतं त्याला काय माहिती सापड्यात गेलो ती वासाने मरून जाते ती खालीच पडते मरून जाती बरं का मरून पण प्रमाण वाढतंय त्या वासामुळे म्हणते तसं वासामुळे मग बाकीच्या दिवसामध्ये जे येणार आहे त्या दिवसामध्ये येत त्यामुळे ते आपल्या आठवड्याला घेतलं होतं कंपनी येत नाही
बांधणा हे सगळं ते मारायला म्हणजे त्याला 3 ड्रिपर आहेत ना. हां ही जी टाकली ही नवीन टाकली आता म्हणायचं वरून. एकावरच होतं दोन केले एक काय मधली आपण साईडच्या टायमाला चालू करतो त्याची होईपर्यंत 2 वेळेवर साईडच्या सेटिंग झाल्यानंतर झाल्यानंतर साईडच्या टायमाला आता तिन्ही पण चालू हां आता आहे 3 पण हा नाही व्यवस्थित व्यवस्थित काही चालू चांगलं असताना नका सांगू फक्त नाही. काय कमतरता असलेली सांगा फक्त कमतरता तीच बाकी काही नाही. कमतरता तुम्हाला तीच म्हणलं फक्त ते थोडे ट्रेस मध्ये गेलेले पुढे मुळे ती पण आता रिकवर व्हायला पलीकडे बाजूला थोडं जाणवलं. आणि आता हे होऊन आता हे झालेलं याला तर काही उपयोग नाही समजा. मोडला फाटा मोडला थंडी मोडली. बाकीचं असं तुम्हाला ते लाल गुंती तिथं जाणारच आहे. तो खाडा कसा बी समजा 150 रुपये चालू असतो ते 75 रुपयाने ते बी जातो. इकडं आपल्या इकडे गवताला हात नाही लावत. नाशिकला तिकडे गवत वगैरे काय ठेवत नाही, सगळं प्लेन करते त्याच्या नियोजनावर 90% तर शेतकरी गवत ठेवतोच. म्हणजे आपले जुने जे आपण म्हणजे कारण आता चांगले कन्सल्टंट सुद्धा गवत ठेवायला जाऊ काढू नका मी. करणार मग कट करून द्यायचं आता याने काही जाणवतं का बाबा काही अन्नद्रव्य ते याला सोडलेलं आता थोडं एवढं तेवढं खाणार आहे पण त्याचा फायदा बी तेवढा खाणार आहे. कटर मारलं समजा किंवा काय केलं की ते त्याचा खात होते. गाडी सुद्धा तिथं कटर मारलेलं बघा पूर्ण रान झाकून टाकलं त्यानं सगळं लेअरच झाली आणि नुसतं मौज रान करते फरक आहेच ना. त्याला तुम्ही परत एकदा कट केलं की ते परत त्याचा विषयच नाही राहायचा. हां परत काय ना महिना दीड महिना काय नाही त्याला महिना दीड महिना काहीच होत नाही आपलं कधी वाढत नाही. महिनाभर नाही वाढत. वाढत तरी नंतर पुढं फार वाढत. त्याला एकदा मग नंतर हलका हात घातला पहिल्यांदा जरा दाट येतो. आता कवळ्यात असलं का नाही कटरला तो सोपं जातो. हा कवळ्यातून जाते ते लगेच. मोठी बाग 440 परत नंतर काय लावलं ही 200 अडचण आलीच सेटिंग झाली पण गळाली पण परत सेटिंग झालीच नाही असं नाही पण उलट सक्सेस झालो. पाऊस आमच्याकडं ऑक्टोबर एंड झाला तरी पाणीच वाहत होतं राहणार त्यामुळे परत थोडं हेच केलं म्हणलं. त्या टायमाला थोडं जर अजून हे झालं असतं ना तुम्हाला लईत लई 70-80 फळं जरी असते ना तरी तुम्ही 800-900 साईज केली असते. पावसामुळे थोडं सगळीकडे अडचण आली पावसाची. कारण पैसे संपले एंड झाला तरी पाऊस चालूच होता. ज्या झाडाला 150 फळ आहे ते का ते आता 400 500 600 पतो साईज आहे. आहेत. आपण पाहिलंच नाही. अजून महिन्यानं अजून 100 ग्रॅम वाढले म्हणजे गेल्या वेळेस नाही मग हेच जर फळं जर समजा आपले त्या टायमाला तुमचे 25-30 तर झालं सेटिंग वाटतं ना. हा 25-30 25-40 माझे पण तेवढेच झाले होते. नंतर परत माझे सेटिंग झाली नंतर कापड टाकल्याच्या नंतर काय सेटिंग झाली लवकर आले ना की वाढायची साईज जादा वाढायची 15-20 दिवस शेवट त्याच्यात तुम्ही अजून ते 4-8 दिवसांनी बघा ना बदल आला का रोज बदल रोज फरक दिसायला लागला. रोज बदल दिसणार. आता इथून पुढे तुम्हाला रोज बदल दिसणार. सांगायची गरज नाही ना मला जाणवलं रोज बदल शेवटचा महिना असतो फोगायला म्हणजे हा size. शेवटचे वजन 15 दिवस शेवटचे 15-20 दिवस एकदम चांगलं राहते. त्याच टायमाला शेतकरी गडबड होतो असा विषय होता. थोडाफार कलर आला ना जाऊ द्या काय मग आता हे 6 महिने झाले तर लगेच तरी इकडून टाकले शेतकरी 6 महिने आता इथून पुढं खरं आपण बागव्याला 7 महिने थांबावं लागतं. 6 महिन्याची एक कॅटेगरी वेगळी प्लस 1 महिना एक्स्ट्रा थांबणं ही एक कॅटेगरी वेगळी. लोक हे गल्लत करतात 6 महिन्याला सोडू देत तसं नाही. 6 महिने सांभाळणं एक भाग आणि 6 महिने प्लस 1 महिने सांभाळणं हा दुसरा भाग. 1 महिन्यात प्रोग्रेस आहे शेवटची तिला आपल्या लक्षात येत नाही. आपण 6 महिन्यात कंटाळा करतोय. 1 महिना थांबायला पाहिजे. बागांपेक्षा प्रोग्रेस तुमची 110% जास्त आहे. सेटिंग पण नाहीये कुठं. आम्ही येताना जो बागा बघितला असताना येताना आता 25 किलोमीटर एवढी नाही प्रोग्रेस कुठंच नाही मालच नाही कोणतं झालं. येता येता रोडच्या कडे नाही आपण बागात म्हणजे वावरात शिरून आतमध्ये नाही पण लगेच पाहिजे. लक्षात रोडला उभं राहून पाहिलं आम्ही झाडावर सगळे. वगैरे लक्षात येतं माल किती आहे काय झाड इथं जरी उभं राहिलं तिथं माल झाड नाही आहे जास्त पासात. जास्त जणांचं. इथं बघा इथं पार तिकडे जरी झाड बघितलं तरी ते असं फुलच भरलेलं दिसतंय. असं कमी दिसतंय का तुम्ही इथूनच बघा ना इथून बघितलं तरी ती पलीकडे झाड जरी पाहिलं तरी ती एवढंच सारखंच दिसतंय. ते आता काळजी थोडं राहिलं तर महिनाभर म्हणायचं हात दूरच महागाय त्याला मुलक्या बसून खायला घालतोय. ते तसंच आहे माझं. जे 6 महिन्यात नाही केलं तर आपलं 1 महिन्यात करायचं. बरोबर. पण सुरुवातीपासून त्याच्यावर लक्ष आहे चांगलं लेकरासारखं
प्रत्येक पाण्याला setting खायला आहे, आहे कंपल्सरी. तिसऱ्या दिवशी पाणी असतं आपलं. प्रत्येक पाण्याला काय ना काय त्याला चालूच आहे खायला. मुळी असेल, निमॅटोड असेल, सगळ्यावर लक्ष देऊन सगळं व्यवस्थित. तो तालमीतला पैलवान आहे थोडक्यात. हा असं प्रोटीन वरचा नाहीये, म्हणजे आपण काय जिम मधला नाहीये. जे मधला नाही. त्याला ते तालमीतला गेल्या वेळेस, असल्यामुळे मग ते टिकून राहिलं. माझं सगळं रासायनिक होतं. बंधुराची गाठ पडली तिथं पुण्यामध्ये, आम्ही सोबत हां, त्या टायमाला त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर आपण ते ह्या वर्षी शेड्यूल फॉलो केलं. ज्यावेळेस 9-10 बॅग आपण 10-26 टाकायचं होतं, DAP टाकायचं होतं, 9-10 दीड एकरा. यावेळेस गेल्या वेळेस 2च बॅग टाकल्या एकरी. हां ते आपला झाला विषय. हां कारण मी सुद्धा आम्ही सुद्धा एकराला एकच पोतं टाकतो. 10-26 असो किंवा एरिया आहेत आपलं DAP किंवा 10-26 दोन्हीपैकी एकच घ्यायचं फक्त. बस झालं, त्याला बाकीचं अपटेक करायला पुरतं भेटलं. आपण बस झालं. आपण प्रत्येक लक्षात घेत पाण्याला नाही, आपण आपण ते इतकंच रासायनिकचा मारा आहे आपला की ते आपल्याला लक्षातच येत नाहीये पुढचा तोटा. हां, हां, हां. गेल्या वेळेस चालू मला बघतोय माणूस शेजारीच- हो. असं लगेच रिझल्ट पाहिजे. इंजेक्शन दिलं की रिझल्ट कसं पाहिजे माणसं. तसंच होतं. बरं गेल्या वेळेस माझा टॉपचा झाला होता 110 रुपये. हम्म. तुमची गुटीच त्यावेळेस 150 होती. म्हणजे ते 100 गुटीच 150 150 होती. रुपये म्हणलं होती ना. तुमचं ते गुळ ही म्हणायचं कोणतं, हम्म. लहान फळ म्हणायचं कोणतं. 50 ते 60 व्यापारी गेल्या वर्षी येऊन गेलं. 50. प्रत्येक जण म्हणला एकच नंबर प्लॉट आहे. एकदम क्वचित जणांनी डेअरिंग लावली हा म्हणायचं. ना बाकीची ती काय आमच्या आयपरीत नाही म्हणायची. लोकलची असणारी घेतली त्यांनी मागे नाही लावणार नाही नाही. ते export माझ्याला वालेच तसंच फक्त. झालं. आमची रेट 150 जात आहे म्हणायची. आम्हाला काय नाही मला बी बरेच जणांचे कॉल आले. मग 170, 75, 80, 70, 75 पर्यंत बळच म्हणायचे. काय म्हणायचे 80 पर्यंत घेऊ. जसं डेअरिंग लावा ना. लोकल वाल्याची नाही डेअरिंग चालू. ते माल घ्यायचं मग ते एक्सपोर्ट वाल्याचे वन टाइम आता आपलं जे 191 घेतलं मग ते बी मोठ्याच पार्टीने घेतलं. गेला मग खाली बंगालला गेला ना. मग तो काय असं हम्म. जागेवर पॅकिंग झालं. लोकल वाल्याचं काय होतं, इथंच घ्यायचं इथंच द्यायचं, त्यांना 2 रुपये राहायचं कुठेतरी असं. इथनं घेते ते दिल्ली हा, असं. सांगोला इकडं हा. तिकडं जवळच्या मार्केटला टाकते. आता फक्त काय नाही रे, फक्त हलावं जरा. नाही, नाही हल्ला काय 10 tension दिवसात रेट जवळजवळ आमच्याकडे आहे ना. तुटणारच आहे. जवळजवळ बागात माल नाही राहत संपत संपत. आल्या आता. तुमच्या जवळजवळ- तुमच्याच भागात मला जरा जास्त राहील कारण पोस्ट हे पडते ते ना काय काय अजून तिकडल्या भागातले पडते ते आमच्याकडे म्हणजे लय तुम्हाला सांगू का, अजून एक 15 ते 20 दिवसात जवळजवळ बागा घ्यायला येतात समजा. म्हणायचं. आरामशीर. आरामशीर. आणि त्या टायमाला नेमकं आपलं निघायला चालू होतं. त्यांच्या तुम्ही संपून कसं- जाताना आपलं तोंडाला येते. तुम्ही कसं नाही म्हणलं तर तुम्ही महिना म्हणता, तुम्ही 1.5-1.5 महिना परत घालणार आहे तुम्ही. वेळ आली तर करणार हा, वेळ आली तर वेळ आली करणार. तर तेवढं मी करणार. त्याच्यामुळे मला ज्या टायमाला वाटायचं ना माझं जोडीदाराचं 141 रुपयांचा सौदा झालता ना, त्या टायमाला मी काय पडलो होतो. मला दिन म्हणायचं. मी म्हणायचो बाबा 140 गेला, आपलं 130 नाही व्हायना पण जाईन. मी शेवट बनले नाही 140 नाही दिला असता आम्ही, पण असं जर आमचं काय झालं, जर 140 ची अपेक्षा होती तर व्यापाऱ्याने 145 ने मागितलं. मग आम्ही त्याला सांगितलं 150. मग त्याने 150 मागितलं, आम्हाला 160. मग तिने 160 ने मागितलं, आम्ही ते पुढच्या म्हणलं 70. मग आमच्या लक्षात आलं बाबा कुठेतरी आता 4 range. दिवसात ते कुठेतरी येऊ द्या. असं करून करून ते रेंज सापडले. आता आम्ही गार पडलो असतो, आम्ही 100 पण ते आम्ही पण ते देऊन टाकला असता त्यावेळेस. शेतकऱ्यांचं झालं ते. आणि त्या दिवशी म्हणजे एक दिवस तुम्ही ह्याच्या मित्रासोबत बोलणं बी झालं की व्हायला सौदा आला जवळच. म्हणलं ये संध्याकाळची काय होईन आपला व्यवहार 10 रुपयाचाच गुतला होता. म्हणजे आता मी समजा 150 काय 70 लावून दिले, त्याने 160 मागितले. ते म्हणलं त्याच्यामध्ये काहीतरी होईल म्हणजे त्याची अपेक्षा होती. तीच रात्र उराडली की 2-3 दिवसांनी परत रेट वाढली. ती वाढत वाढत गेली, ती तसं झालं. त्याच्यामुळे थोडा दमदार आहे. शेवटच्या टप्प्यात दमदार झाला. 100% नाही होत फायदा ते. होतो. आपलं काय होतं, गडबड करतो शेतकरी. आपण आलं असतं त्याला वाटतं 2 रुपये कुठेतरी काढावा, आपल्या करावं गेलं असतं. रेट कमी व्हायला लागली वाटतं अजून कमी होतं तर काय धाकधूक. किंवा तेलकट अटॅक असला की मग तर थांबायचे येत नाही. नाही, फळं आपलं काढाय कसं रोजची काय 10-5 कॅरेट काढायला चालू लागले होते. इलाजच नाही. आमचे रोज 2 कॅरेट गळत होते. हम्म. उचलायचे आणि फेकून द्यायचे, काय करणार त्याला. शेवटचा महिना शेतकऱ्यात थांबलंच पाहिजे. शेवटाचा आपण 6 शेवट महिने गडबड सांभाळले नाही. आणि नेमकं आपल्याला जे बेनिफिट भेटायचं आपण त्या टायमात ते सेल करतो. इथं कुठेतरी शेतकऱ्याची चूक होती. रासायनिक कडनं तुम्हाला जैविककडे वळवल्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे तसं तुमचे पाय धरले पाहिजेत. मी ह्या मताचा आहे. खूप म्हणजे ते आता शब्द नाहीत माझ्याकडे सांगायला. दर्शन लाभलं योग्य वेळी. तर मी मागाशी पण तुम्हाला काय म्हटलं, 191 जो भेटलाय ना त्याचे दाताच तुम्ही तुम्ही जर नसते 191 तो 91 ने पण नसता गेला आणि निम्मे झाडं आमचे अशीच गेले असते. त्यावेळेस कुठंतरी- योग्य मार्गदर्शन भेटलं नाही तर काय आम्ही पूर्ण जैविककडेच वळा म्हणजे रासायनिककडेच होतो. आणि ज्यावेळेस तुमच्या बंधुराजांची भेट झाली आपली खेडी वाल्याची. बऱ्याच शेतकऱ्यांना वळवले बरं का आपण ऑर्गॅनिक नाही नाही वळलंच पाहिजे. थोडं कावाना करून बघा. गावाची गरज आहे. थोडं कावाना करून बघा जीवामृत असं तुम्हाला जर लॉंग टर्म जर चालायचं असेल भविष्यात तर रासायनिक सोडावंच लागणार तुम्हाला. होय. आता ह्या वेळेस मी जवळजवळ आहे ना फक्त 1-2 ग्रेड सोडले 0-40-40ची.
नाही तर आणि 05234 दोनदा सोडलं परत बाकीचं काही म्हणजे असं त्याला जवळपास यावर्षी हेच केलं. आमचा- अजून मी 42-47 ही अजिबात सोडलं नाही. फक्त अंकुश पाटला घरी तयार केले 52-34 काय घरगुती आपली तेवढं. त्याचा बी नंबर येतोय पाक 20 दिवसाच्या पुढंच 20 ते 25 दिवसात मी एकदा सोडलेलं होतं. आणि बाकी आता ताकांडी आहे जीवामृत असणाऱ्या 2-3 नमुने आहेत कडत आम्ही तसंच केलं ना तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचा अंदाज असा होता आम्ही आता समज रासायनिक सोडल्याच्या नंतर जैविक चालू केलं आम्हाला असं वाटलं की यंदा प्रोडक्शन बऱ्यापैकी कमी होईल. आमची त्याची सुद्धा तयारी होती की झाडांना आता ह्या वेळेस थोडी सवय लागूच तर यंदा प्रोडक्शन कमी होईल. तसं काय झालं नाही. तसं नाही प्रोग्रेसच झाली मागच्या वेळेस पेक्षा पण फरक 100% झाला. रासायनिक 1-2 वर्ष किंवा ते आपण जे म्हणतो ते तेवढा पुरतं एक पीक ते चालून जाते. लॉंग टर्म नाही चालणार पुढं. आजही एवढे झाड आमचं तुटून गेलं लोड कमी झालाय तरी झाड आज पण जैसे त्याचे रासायनिक मध्ये तुम्ही किती जर पाहिलं तरी म्हणजे जवळपास जसं वाटतं की बाबा अजून ताजं जगण्यासारखंच आहे. तसं विषय न झाल्यासारखे दिसते. हा, काहीच वाटत नाही असं हार्वेस्टिंग वाटत नाही काय नाही. कधी आले वेळात वेळ काढून पाहायला या. त्याला स्पेशल बोलावं लागेल असं काही येणं होत नाही. आम्हीच किती झालं चाललंय आमचं जाऊयात आज योग आलाय तर. जायचे अरे तो एक एवढं झालं का 2-3 दिवस काढायचे तर बरेच शेतकऱ्यांकडे जायचे. नाही या नाही नाही, आमच्याकडे कारण पण मी या शेतकरी आवर्जून येतात. आज मी कशासाठी आलो बा, तुमच्याकडून काहीतरी बुवा मला शिकायला भेटलंय. बरोबर. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय माझं चांगलं झालंय. अजून थोडंफार तुम्ही आल्याच्या नंतर अजून थोडीफार बुवा त्याच्यात सुधारणा होईल. कारण दरवेळेस अशा कसं गोष्टी होतं काय ना काय प्रत्येक नवीन जण सांगणार टेक्नॉलॉजी नाही. येते एकमेकांना कळतं पण ते सांगणं महत्वाचं आहे एकमेकांना. नाही 100% सांगणं महत्वाचं आहे. आता हे तुम्ही जसं बंधुराजाने आम्हाला ते नवीन उखांड्यावरती हे केलेलं दाखवलं. तुम्हाला ते म्हणलं का नाही तेवढं एक फक्त आपण करा तुम्ही पुढच्या वर्षी काय ना पण नाही, ह्या वर्षी नाही झालं आता शक्य ते पुढच्या वर्षी पुढच्या 100% पुढच्या करायचं. वर्षी. कारण ते ऍडजस्टमेंटच नाही झाली ती जरा पाय नंतर पायाच मजबूत करते बा. पाया मजबूत होतो. परत मग तुम्ही काय वापरा कमी वापरा जास्त आता वापरा. ह्याच वर्षी केलं गेल्या वर्षी पण केलं. गेल्या वर्षी केलं की तसंच टाकलं होतं खात्याला गेल्या वर्षी. बुजवल्यामुळे बाकीचे रोगराई कमी येणार आहे. हम्म. त्याला परत एक्स्ट्रा ऍडिशनल त्याला काही करायची गरज त्यांना नाही. नुसतं टाकलं खायचंच काम करायचं. आपण काय करतो दरवेळेस टाकलं की मग त्याच्या परत प्रोसेस होते मग त्याला खायला त्याला वेळ जातो ना. मातीत, झालं त्याला आता गेल्या हा, वेळेस वेळ जातो. टाकलं होतं पुजलंच नव्हतं. यंदा मग कंपोस्ट खत तीन जरा मातीत नेऊन कुजणं उपयोगच नाही. मुळी बी कुजवते मग आपली हा असं आहे. फिजोरियम वाढ हे वाढ असलं होते पण हा. म्हणजे बाहेरच कुजलं पाहिजे. त्याच्यामुळं ते हे होतंय ना मग मुळे त्रास करते. याला इथं टाकलं म्हणजे त्याला कुजवायचं काही कामच नाही डायरेक्ट